मोहरम तर चालू झाला. मग झेंडा केव्हा येणार, झेंडा केव्हा येणार वाट बघत होतो दुपारच्या. मग 1ला झेंडा आला. झेंडा आल्यानंतर आला बघा झेंडा. काय मग झेंडा आल्यानंतर झेंड्याचं पूजन केलं. पहिला पाणी घातलो. पाणी घालून हळद कुंकू त्यानं लावलं. परंपरा आहे हो, पूर्वीपासून ही परंपरा आहे. हळद कुंकू लावलो. हळद कुंकू लावून आपलं निवड ठेवलं. घरातली आमच्या निवड ठेवली. मग परत फुलं वगैरे घातलो. फुलं वगैरे घालून पाया पडलो. आमच्या घरातले पण आपलं फुलं घालून साखर घालून आरती ओवाळली. आरती ओवाळल्यानंतर मग पाया त्यानं पडली. मग आरती झाल्यानंतर मुज्यावर आपलं हे पडत होते व त्यांची पूजा वगैरे विधी करत होते. मग विधीला जरा थांबलो आम्ही. विधी झाल्यानंतर मग अट्टी बांधली. अट्टी बांधायची असते हो, काय झेंड्याला अट्टी बांधायची असते. मग मला पण अट्टी बांधून घेतलो. मग माझी 2 मुलं होती. 2 मुलांना पण अट्टी वगैरे बांधली. ते कसं असतं, फकीर व्हायचं असते हो, फकीर. ते परंपरा चालत आल्या. फकीर व्हायचं असते. मग ते फकीरची परंपरा चालत आल्या. अट्टी बांधायची असते. फकीर म्हणजे अट्टी बांधायची असते. आणि ही अट्टी का नाही, ज्या पीर पाण्यात पडतात का नाही, त्यावेळेला तिथं मस्जिदीजवळ जाऊन टाकायचं असते हो. तिथं मस्जिदीजवळ जाऊन टाकायला लागतं आहे. मग झेंडा गेला हो. आमचे पलीकडे मामा आहेत रावसाहेब सुतार, त्यांच्या घरी झेंडा गेला. मग आमच्यातून झेंडा पलीकडं रावसाहेब सुतार मामा यांच्या घरी गेला. तोपर्यंत आमच्यातलं हे आणलं हो, आंबील आणि ताक आणलं. मग आंबील पेले. आंबील म्हणजे प्रसाद असते. झेंड्यावर कोणकोणी येतात की नाही, त्यांना त्या आंबिलांनी ताक द्यायचं असते प्रसाद म्हणून. त्यांनी पण आनंदात पेतात. मग रावसाहेब सुतारांचा मुलगा शीतल सुतार, तो पण आपलं झेंड्याला पूजन वगैरे केले. विधी झाली. मग त्यानं पण आपलं अट्टी वगैरे बांधली आणि आपलं झेंडा त्यांच्या घरी गेला. नंतर त्यांच्या घरी आपलं जेवणाचा कार्यक्रम होता. मग ते झेंड्यावर कोणकोणी येतात का नाही, त्यांना जेवण वगैरे त्यांनी दिलं. खरोखर म्हणजे एक सण चांगला आहे हो तो. एक एकीकरणाचा सण आहे तो. बरं चला तर मित्रांनो, परत भेटू पुढच्या आलाव्याला.